नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, उन्हाच्या झळा आता खूपच वाढलेले आहेत आणि त्यामुळं जेवण जात नाही आहे. पोळी भाजी खायला कंटाळा येतोय. मग अशा वेळी एखादं वन डिश मील पदार्थ तुम्हाला जर खायला मिळाला तर तुमचा मूड एकदमच बदलून जाईल. मी आज करते दलियाची मऊसूत, लुसलुशीत आणि मसालेदार अशी खिचडी. ह्या खिचडीमध्ये आपण तांदूळ वापरणार नाही आहोत, तर गव्हाचा दलिया वापरणार आहोत, ज्याच्यामध्ये फायबर्स खूप प्रमाणात आहे. आणखी मुगाची डाळ थोडी वापरणार आहे. मुगाची डाळ पित्तशामक आहे, तसेच त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत. अशा प्रकारे ही खिचडी करताना आपण समतोल आहार साधणार आहोत. चला आपण साहित्य बघूया का. सव्वा वाटी दलिया घेतला आहे. हे बघा, हा दलिया कसा आहे बघा, म्हणजे हा जाड आहे, एकदम बारीक नाही. ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक बारीक असतो आणि हा जाडसर आहे. तर हा मी जाडसर घेतला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत. ह्याच दलियाची आपण गव्हाची खीर पण करू शकतो, उपमा करू शकतो. डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटीच्या वर घेतलेली आहे. हे दोन्ही मिळून माझं ह्या 2 वाट्या होत आहेत. 2 चमचे दही घेतलेले आहे. खिचडी म्हटलं की ओला नारळाचा चव आलाच. थोडेसे काजू घेतलेत. कढीलिंबाची ताजी अशी भरपूर पानं घेतलेली आहेत. चवीप्रमाणे सैंधव मीठ आहे. 2 मिरच्यांचे तुकडे आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं आणखीन धने पावडर घेतली आणि सर्वांच्या आवडती भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. खिचडीमध्ये आपण भाज्या कोणत्या घालणार आहोत, आपल्याकडं ज्या उपलब्ध आहेत त्या घालायच्या आहेत. कांदा, गाजराचे तुकडे, माझ्याकडं आज मटार नाही आहेत, परंतु ब्रोकोली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रथिने भरपूर आहेत. लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची आणि हिरवी सिमला मिरची, अशा तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची मी घेतलेल्या आहेत. 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. 2 चमचे साजूक तूप गळून घेतलेले आहे. तूप गरम झालेलं आहे, पातळ झालेलं आहे. दलिया मी घालून घेते. तुपावर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तेल जरी वापरलं तर तरी चालेल. 3 मिनटं आपण दलिया भाजून घेतलेलं आहे. आता ही मुगाची डाळ पण मी ह्याच्यात घालते. मुगाची डाळ पटकन शिजते, त्यामुळं ती जास्त भाजण्याची गरज नाही आहे. आता हे दोन्ही मी अजून 1-2-3 मिनटं भाजून घेते. आपला दलिया आणि मुगाची डाळ छान भाजून झालेले आहे. मुगाची डाळ लालसर झालेली आहे आणि सुगंध पसरलेला आहे. कढई मी खाली उतरून घेते आणि गॅसवर कुकर ठेवला आहे. चालू केलेल्या गॅसवर मी प्रेशर कुकर ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 डाव तेल घातलेलं आहे. 1 चमचा मोहरी छान मोहरी छान तडतडली आहे. जिरं घालते. हिंग, हळद, जो छान ताजा असा कढीलिंब आहे त्याची 15-20 पानं घालते. मिरच्या आणि आल्याचे तुकडे, बेडगी मिरच्यांचे तुकडे, फोडणी छान परतून घ्यायची आहे. तुम्ही इथं तेलाच्या ऐवजी तूप पण वापरू शकता. भाज्या एक घालून घेते.
कांदा, गाजर, 3 प्रकारच्या शिमला मिरच्या, आणखीन ब्रोकोली, सगळ्या भाज्या मी घालून घेतलेल्या आहेत. भाज्या परतून घेते. थोडंसं मीठ घातले. टोमॅटो घालून घेते. भाज्या 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. भाज्या छान परतून झालेत. आता ह्याच्यामध्ये मी दलिया घालते. दलिया घालून परतून घेते 1-2 मिनटं. दलिया आणि भाज्या छान परतून झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालणार आहे. 5 वाट्या गरम केलेलं पाणी घालून घेते. खिचडीमध्ये मसाले घालून घेतो. धने जिरे पावडर, गरम मसाला, मीठ आधी थोडं घातलेलं आहे, आता थोडंसंच घालते. 2 चमचे दही घालते. दह्यामुळे टेक्स्चर चांगलं येतं, आणखीन पदार्थाला चव पण अप्रतिम येते. थोडंसं खोबरं, थोडीशी कोथिंबीर. आता ह्याला उकळी फुटू दे, म्हणजे आपली खिचडी शिजेल. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावर झाकण पण लावू शकता प्रेशर कुकरवर, पण मी तसं करणार नाही आहे. अशी इथे खिचडी शिजवून घेणार आहे. थोडे काजू घालते. 1 चमचा साजूक तूप सोडले. अजून 1-1.5 वाटी पाणी घालून घेते. खिचडी सैलसर पातळ करून घेणार आहे, अगदी लुसलुशीत अशी. अशी खायला छान होती, मऊ होती. सिनियर सिटीजनना ही खिचडी अतिशय आवडेल. मऊ असते ना, आणि त्यामुळे चावायचा वगैरे पण प्रश्न येत नाही. मी झाकण ठेवून घेते. मी झाकण काढून खिचडी झाली आहे का बघते. हे बघा, आपली खिचडी झालेली आहे. आपला डायबेटिक फ्रेंडली पदार्थ म्हणजे दल्याची खिचडी तयार झालेली आहे. मऊसर, लुसलुशीत, चमचमीत, आणखीन मसालेदार. तुम्हाला 1 मील डिश म्हणून हा एक छान पर्याय आहे. किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला याचा उपमा थोडासा बदल करून करता येईल. ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत असते. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी परत येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.